हाय हॅलो नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर कालच मी बहादुरीला आले, तर आता येथे ना लिंब बघायला आले मी. तर आता लिंब घ्यायचे आहे ना. येथे लिंबाचं झाड आहे, खूप मोठं आहे. येथे बघू शकता लिंबाचं झाड भरपूर मोठं आहे, त्याला लिंब पण आलेले आहे भरपूर. आणि काही छोटे छोटे अजून लागले. त्याचे झाडालाच पिकून जातं आणि तसेच खाली गळून पडत असतं ते. आता इथे बघू शकता बघा, मध्ये पण लिंब भरपूर लागले. हे बघा, पिकून खाली पडून जात असतं. आणि येथेच ना शेजारी द्राक्षाचा बाग पण आहे. आता येथे बघू शकता द्राक्ष पण आलेले आहे. हा काळीचा बाग आहे. छान असे द्राक्ष पण फुगले, साईज पण छान आली. अजून काळे नाही झाले ते. इथे बघू शकता छान असे द्राक्ष आले. या वर्षी पाऊस झाला ना जास्त, त्यामुळे ना इतके असे द्राक्ष पण आले नाही. पावसामुळे भरपूर अशी द्राक्षांची पण नुकसान झाली. अजून ब्लॅक काही झालेली नाही. जेव्हा त्याला पाणी उतरतं ना तेव्हाच ते थोडे थोडे ब्लॅक व्हायला लागत. ते लिंबाच्या झाडाशेजारीच त्यांचे ना 2 पपईचे झाड आहे. तर इथे बघू शकता छान अशा पपया पण आलेल्या आहे. बागेच्या कडेलाच लावले पपईचं झाड. आंघोळ करायची, शंभूचा अजून ब्रशच चालू आहे. हाय कर शंभू. आता इथे ना केस धुतलेले होते, तर मग उन्हामध्येच केस सुकवण्यासाठी बसलेले होते. आणि शंभू पण माझ्या शेजारीच बसलेला होता. तर मग उन्हामध्येच आता केस सुकवण्यासाठी बसलेले आहे मी. तर येथे बघू शकता खूप छान असं वातावरण पण आहे. बाहेर आहे ना ऊन पडलेलं होतं, त्यामुळे मग आता उन्हामध्येच आता बसलेले होते. तर थंडी पण भरपूर थंडी आहे ना, त्यामुळे मग उन्हातच बसले होते. आणि मग त्यानंतर आहे ना मिस्टर पण आले होते. आम्हाला आहे ना दवाखान्यामध्ये जायचं होतं, तर मला घेण्यासाठी ते पण आलेले होते. तर येथे त्यांचा नाश्ता चाललेला होता. आणि शंभूला पण मला आहे ना झोपवायचं होतं, त्यामुळे मग शंभू पण झोळीमध्ये ना झोपलेला होता. इथे बघू शकता त्याला आहे ना झोळी बांधलेली होती आतमध्ये, मग तो झोपलेला होता. मग त्यानंतर संध्याकाळच्या वेळेचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप छान असं वातावरण आहे. येथे मी व्हिडिओ शूट करत होते, तर स्वरा म्हणती सकाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता येथे ना बघू शकता सूर्य पण मावळत आलाय आणि आता छान असं वातावरण तयार झालंय. इथे बघू शकता खूप छान वातावरण दिसतंय. आणि अस्मिताचा चाललाय आपण आहे ना छोटी शेकोटी बनवू. इथं आहे ना पाला साचलेला आहे, तर ती म्हणते का आपण आहे ना छोटी शेकोटी बनवू आत्या. तर मग तिचं चाललंय, ती म्हणते का आपण छोटी शेकोटी करू. ते बघा तिथे ती आता गेली तिकडं ते साहित्य आणायला. वातावरण खूप छान आहे. संध्याकाळचं वातावरण. येथे ना अस्मिताला शेकोटी बनवायची होती, तर मग तिनं सर्व काही साहित्य पण गोळा करून आणलेलं होतं. आणि मी मुलांना पण बाजूला केलेलं होतं शेकोटी पेटवणं झाले त्यानंतर. अस्मिता शेकोटी बनवून राहिली बघा. आता शेकोटी पेटू राहिली. तिचं किती वेळचं चाललंय शेकोटी पेटवायची. छोटी शेकोटी केली तिने. आता येते बघा, दिवस मावळला लगेच इथे शेकोटी बनवली. छान अशी छोटी शेकोटी केली आहे. आणि वातावरण पण बघू शकता खूप छान असं वातावरण आहे.
थंडी पण आता आहे ना भरपूर थंडी त्यामुळे मग आम्ही थोडी शेकोटी बनवलेली होती इथे इथे बघू शकता आणि मुलं पण बाजूला झालेली होती. तर मग त्यानंतर छान असा आहार पडला मग आम्ही सर्वजण शेकलेलो होतो इथं. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला बाय.